आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतोय. पण राष्ट्रगीत घेतलं त्यानंतर दुर्गेश पाटील जे आपल्यातून निघून गेलेत. चिंबीपाडा टीमचा एक चांगला खेळाडू जो निघून गेला, जो सातत्याने कॅप्टनशिप चांगली करत होता, त्याला देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिली. आता मॅच कडे जाऊया. टॉस जिंकल्यानंतर झुपाडा टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतले. समोर संघ असेल शिवगर्जना चिंबीपाडा. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल फ्रंट फूट ओपन करत असताना कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर होता. डॉट वाईट बॉलने या ओव्हरला सुरुवात केली. स्ट्राईकला सौरभ आहेत. भादानाच्या क्रीडानगरीमध्ये शिवगर्जना चिंबीपाडा टीमचं देखील 2 फेब्रुवारी पासून आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. जय ओव्हर द विकेटने दिशा दिली. कबर मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु एक सुटी सिंगल धाव सौरभ आणि अक्षयने पूर्ण केली आहे. धावफलक 2 वर. स्पर्धा अप्रतिम राहिली. संपूर्ण पडघाने ते भिवंडी तालुक्याच्या बाहेर देखील या स्पर्धेची सध्या चर्चा आहे, कारण का मागील 3 दिवसामध्ये 4 ओव्हरच्या मॅचेस दुसऱ्या फेरीतील तिसऱ्या फेरीतील क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं आयोजन राहिले. मैदान खूप सुंदर बनवलं या हंगामामध्ये आणि ते विविध बॅनरने विविध रंगाने देखील सजवताना आपल्याला पाहायला मिळालं. लेफ्ट हँड बॅटर अक्षय, लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळतं. ओव्हर द विकेटने हॅफ ट्रकवर होता, समोर फोर्स केलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडीशी दूर राहिले. सुरुवातीला त्याला वाटलं की झेलपर्यंत पोहोचू शकतो, त्यानंतर त्याला समजलं की आता झेल मिळणं थोडंसं कठीण आहे. थोडीशी द्विधा परिस्थिती त्याच्या मनामध्ये देखील होती. अखेरकार या बॉलवर 2 धावा आलेत. अंतिम दिवसामध्ये याच गावाच्या अगदी जवळचे संघ खेळताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. भन्नाट गतीचा वापर केला यावेळेस गोलंदाज जयने. युवा गोलंदाज आहे. झोपाडा टीमचा विचार केला तर सर्व युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने अक्षयसाठी पुढ्यात टाकला होता. कटरचा वापर अगदी जवळून कट केला. डॉट बॉल गतीचा वापर केला ब्लिस जयने. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरला सुरुवात झालेली, कोणताही मोठा फटका खर्च केला नाहीये जयने. धावफलक 5 वर. लेफ्ट हँड बॅटर अक्षय थोडासा संघर्ष करतोय. यावेळेस चिप केल्या हवेत, बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीयेत. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. थोडीशी मिसफील जरूर झाली आहे. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 क्षेत्ररक्षण 3 धावा आल्यात. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. स्पर्धेचे नियम या मैदानाचा विचार करता मागे डिक्लेअर झोन आहे. समोर टावर पाहायला मिळतोय. बॅनरला जर हिट झाला तर चौकार असेल, बॅनरच्या वरती हिट झाला तर षटकार दिला जाईल आणि त्याच टावरची जी लाईन आहे त्याला जर बॉल हिट झाला तर 6 आपल्याला दिला जाईल. परंतु कॉम्बॉक्सच्या समोर जर आपण विचार केला तर जी लाईन आहे तिला बॉल अदलला बाहेर गेला तर षटकार, कॅच पकडली तर आउट. लेन चांगली होती, तेवढ्या चांगला चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. पायाने अडवला मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षकाने. जरूर चांगले क्षेत्ररक्षण सुरुवातीला केलं होतं परंतु फेकी होती तिथपर्यंत वेगाने 2 धाबा अक्षय आणि सौरभने पूर्ण केलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठे फटके येत नाहीयेत, गॅप देखील शोधता येत नाहीत, परंतु एकेरी धाबेचे रूपांतर दुहेरीमध्ये केले. दुहेरी धाबेचे रूपांतर 3 धावांमध्ये करत असताना धावफलक 10 वर जाऊन पोहोचलंय. सौरभ स्ट्राईकला. यावेळेस बॉल हवेत. क्षेत्ररक्षक मिड ऑनचा चेंडू खालीने विकेटचं पतन.
ते शहरामध्ये, गल्लीमध्ये, नगरामध्ये आज तिरंगा हा फडकताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज ज्यावेळेस मी प्रवास करत असताना सकाळी इथे थोडासा उशिराने पोहोचलो, परंतु राहूर या ठिकाणी मी थोडीशी व्हिजिट दिली. तर तिथे मस्जिदीवर ते दृश्य पाहिलं, खूप जबरदस्त होतं. फोटो शूट करण्यासाठी वेळ देखील नव्हता, परंतु त्या मस्जिदीवर पूर्णपणे तिरंगाने सर्व तिरंगे असे लावले होते. अप्रतिम दृश्य होतं. चौया मॅच कडे एक मोठा फटका आलाय बॅटर अक्षयच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा समोर उडवलाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या अगदी मधून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. दोन मोठे फटके आले त्या ओव्हरमध्ये. अक्षयच्या बॅटमधून भरपूर मोठा समाचार घेत असताना या ओव्हरमध्ये नरेंद्रचा धावफलक 24 वर जाऊन पोहोचले. फुल बॉल होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, ऑफ ड्राईव्हचा नमुना, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, थोडीशी फंबलिंग झाली. त्याचाच परिणाम 2 धाबा देखील सहजतेने पूर्ण होतील. आज देखील जे संपूर्ण पंच या ठिकाणी जोडले गेलेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश सर यांना आपण पाहिलं, स्क्वेअर लेग पंच. शकीलजी कोटी सर देखील आपण सध्या ऑन फील्ड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये शानू कुरुशी सर, परमार सर, त्यांचं देखील स्वागत. शुभ सकाळ. अजयजी गरज सर देखील जोडले गेलेत. वेलकम, आपलं देखील स्वागत. दुसरं षटक समाप्त झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वर. 1 विकेट. पहिल्या डाबाचा खेळ सध्या सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला झोपाडा टीमने. पहिले षटक चांगलं राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये जयने विकेट देखील मिळवून दिली होती. धावा खूपच कमी खर्च केल्या होत्या, 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले. तब्बल 16 धावा खर्च केल्या. नरेंद्रचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं. 4 ओव्हरचा सामना, 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत. हे वैशिष्ट्य राहिले स्पर्धेचं. वेळेवर सामने सुरू झालेत, वेळेवर संपलेत. सर्वांनी चांगलं सहकार्य देखील केलं. ही पडघा टेनिस क्रिकेटमधील अशी एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते की जिथे क्वार्टर फायनल पर्यंत, त्या दिवसापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत 4 ओव्हरच्या मॅचेस पूर्ण झालेत. चांगली स्पर्धा राहिली. तिसरं षटक शिवाजी भालेकरच्या हातामध्ये. आता बॉल मिड विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये ठेवला गेलाय. काऊ कॉर्नर देखील आहे. लेन चांगली होती. समोर ट्राय केलंय, ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, धावबाची संधी, परंतु फेकी होई तिथपर्यंत 2 धाबा वेगाने पूर्ण झाल्यात. ज्यावेळेस आउटफील्ड मध्ये बॉल जातो त्यावेळेस बॉल पहिल्या प्रयत्नात उचलला, फेकी परफेक्ट जर झाली तर ती धाव रोखली जाऊ शकते. फेकी होई तिथपर्यंत जर कॉलिंग चांगली असली तर दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तेच पाहायला मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दिनेश आणि अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दिनेश साठी शिवा कमी गतीचा समोर उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग बॉल हवेत. मिड ऑफ मध्ये झेल, विकेटचं पतन. दुसरा झटका लागलाय शिवगर्जना चिंबीपाडा टीमला. फलंदाज बाद दीपेश. 28 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होत असताना शिवगर्जना संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. धावा चांगल्या जमा झाल्यात, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न शिवा भालेकरचा राहिले. पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर त्याच्या खात्यामध्ये विकेट आली. त्याच्यानंतर नवीन बॅटर करण. भन्नाट गती होती, गतीचा वापर केला. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडस कोण बनवत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 28 वर धावा रोखल्या गेलेत. या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा शिवा भालेकरने खर्च केलेत. अनुभव आहे तो दाखवतो या मॅच मध्ये. पुढचा बॉल कमी गतीचा, यावेळीच गतीचा वापर केला.
याआधी गतीचा वापर केला होता, यावेळेस पुढ्यात टाकला, थोडासा कटरचा वापर देखील पाहायला मिळाला, गती थोडीशी कमी केली, गंडवला बॅटरला. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. करण स्वतःच खातं ओपन करण्यासाठी संघर्ष करतोय. संघर्षाचा संकनाद करत असताना प्रत्युत्तर दिले जाईल का शिवा भालेकरला. पुढ्यात टाकला होता, लेंथ लाईन मध्ये बदल पुन्हा पाहायला मिळाली. गुड लाईनच्या थोडासा पुढे मागचा बॉल, यावेळेस यॉर्करचा प्रयत्न, गती वाढवली, विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना शिवा भालेकर. अप्रतिम मारा, काय जबरदस्त गोलंदाजी केली तिसऱ्या ओव्हरमध्ये. 3 बॉल डॉट, एका बॉलवर विकेट, पहिल्या बॉलवर 2 धावा, शेवटचा बॉल शिल्लक. करण स्ट्राईकला, कमी गतीचा अकूट टप्पा, स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये झेल, दुसरी विकेट या ओव्हरमध्ये शिवा भालेकरच्या नावामध्ये. ही गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. या ओव्हरमध्ये 2 धावा देत असताना 2 महत्वाच्या विकेट देखील शिवाने मिळून दिलेत. अप्रतिम मारा, 3 ओव्हरचा खेळ समाप्त. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, आणि त्यानंतर देखील काही वर्ष, 2 पेक्षा अधिक वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली. तो दिवस आज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये, जिथे जिथे भारतीय आहे तिथे हा तिरंगा अगदी मानाने डोलताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक नगरामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट, 28 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा रोखल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. हनुमान शेवटचे षटक. स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑन आहे, काव कॉर्नर देखील ठेवल्या गेले. मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये टावर आहे. चौथ्या ओव्हरचा पहिलाच बॉल, वाह काय जबरदस्त बॉल, अगदी पुढ्यात टाकला होता, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला, खोदता आलं नाही बॅटरला. अक्षयने देखील चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्याच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. परंतु त्याच्या विपक्षामध्ये आता हनुमानचा मारा चांगलाच आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावांचं त्याने योगदान दिले आतापर्यंत अक्षयने. 8 बॉल फेस केलेत. पुढचा बॉल, यावेळेस लेंथ थोडीशी कमी केली, थोडासा बाउन्स देखील प्राप्त केला. गुडलाईनच्या थोडासा पुढे पिच करत असताना अजून एक बॉल डॉट. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हर पासून धावांना ब्रेक लावलाय, धावांना रेड सिग्नल लावले. रेड सिग्नल लावल्यानंतर गाडी देखील थांबते, त्याच पद्धतीने या धावा थांबल्यात. लेन चांगली, लेन चांगली, यॉर्करचा मारा, विकेट किपर आणि थोडीशी चतुराई दाखवली होती, कारण का थोडासा फ्रंट फूट ओपन करत असताना खेळण्याचा प्रयत्न अक्षय राहिलाय. 3 बॉल डॉट आलेत. मिडन ओव्हर पाहायला मिळेल का, तसा प्रयत्न करेल का हनुमान. चांगली सुरुवात करून दिली या ओव्हरमध्ये. संघर्ष करावा लागतो धावांसाठी आता अक्षयला. खराब बॉल, खराब बॉलच्या हाताळणी, विकेट किपर पासून देखील दूर होता. नोचा इशारा, डी झोन मध्ये बॉल जाईल. एकूण मिळतील 2 धावा. एखाद्या गोष्टीला जास्त उष्णता दिली की ती करपते. सुरुवातीला थोडीशी चर्चा केली, 3 बॉल चांगले टाकले, त्याच्यानंतर खराब बॉलच्या हाताळणी. फ्री हिट, हिट करेल का अक्षय, क्षमता आहे त्याच्याकडे. हाफ ट्रकर होता, परंतु थोडासा बाउन्स प्राप्त केला, थोडासा दूर ठेवला बॅटर पासून. चांगला बॉल, फ्री हिट पासून वाचला, थोडासा मोठा हिट झाला नाहीये. 4 बॉल डॉट आलेत, 1 बॉल खराब टाकले, तिथे 2 धाबा गेलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, लेन चांगली होती, समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षण तेवढेच दर्जेदार झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, फेकी होई तिथपर्यंत चतुराईने या 2 धाबा पूर्ण केल्यात. आजच्या दिवसातील दुसरा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. विकास स्पोर्ट अतकोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावती वांद्रे, दोन्ही टीम अगदी बेलेबर आल्यात. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. शेवटचं षटक सुरू आहे, ते संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. शेवटचा बॉल या इनिंगचा. धावफलक 32 वर.
समोर फोर्स करून उडवलाय. शतरक्षक आहेत सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेटचं पतन. चौथा झटका लागलाय. इनिंगची समाप्ती आणि पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवगर्जना चिंबीपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 वर 4 विकेट आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आई एकवीर जुपाडा टीमला 33 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे नाणे पिकवणारे विकास स्पोर्ट अतकोली आणि त्यांच्या विपक्ष मध्ये आई गावदेवी वांद्रे. अशोकजी पाटील यांना मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. अशोकजी पाटील झुपाड्याच्या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपले शुभ हस्ते या सामन्याचं आपण नाणेफेक करणार आहोत. स्पर्धेचा शेवटचा दिवस मॅच क्रमांक दुसरीचा आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी जोडले गेलेत. वांद्रे टीमचे कॅप्टन विक्की बजागे आणि दुसरीकडे रुपेश पाटोले आतकोली टीमचे कॅप्टन अशोक काका या ठिकाणी जोडत असताना त्यांच्या शुभ हस्ते आज आपण नाणेफेक करणार आहोत. हे नाणं एकीकडे आम्ही चुकर दुसरीकडे एकवीर चषक कॉल असेल. रुपेश टीमचे कॅप्टन आहेत त्यांचा कॉल असेल. आई एकवीर चषक असा कॉल आहे. आई एकवीर चषक आलाय म्हणजेच अतकुली टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकलेले. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला दिनेश मांजरेकर यांनी दिलेलं हे थंड पे ॲपी फीज आपण देऊयात. काकांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचे. दोन्ही कॅप्टनशी थोडीशी आपण करूया चर्चा. रुपेश टॉस जिंकला अतकोली टीमने. सकाळचं सत्र दुसरी मॅच खेळताय. संपूर्ण टीम आले कारण का सकाळच्या सत्रामध्ये कॅप्टनची एक जबाबदारी असते. संपूर्ण टीम्सला कॉल करणं, त्यांना उठवणं, झोपेतून जागं करणं आणि मैदानामध्ये पोहोचवणं हे आपण सातत्याने पाहतोय की पहिल्या सामन्यासाठी थोडीशी गडबड होते. संपूर्ण टीम आले येते आता लगभग पोहोचेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. जास्त काही चर्चा होणार नाही. टॉस जिंकलाय. समोर जर आपण विचार केला तर वांद्रे संघ आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारले. कोणते गोलंदाज आहेत त्यांच्यावर विश्वास टाकशील चांगली गोलंदाजी करून धाबा रोखतील? भावेश आहे, रोहिदास आहे, अतुल आहे, आहेत नवीन यंगस्टर आहेत, तयार होतात. चांगली मॅच पाहायला मिळेल वांद्रे आणि अतकुली. नक्कीच. धन्यवाद. विकी बजागे टॉस गमावले बॅटिंग करायचे. संपूर्ण संघ आलाय. त्याला जो प्रश्न विचारला होता तोच तुला की संपूर्ण संघ सकाळच्या मॅच मध्ये पोहोचवणं मैदानामध्ये थोडंसं कठीण जातं. नाही, आम्ही सर्व आलेलो. बॅटिंग करायची कोणाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा करतील. गणेश पाटील, सूरज पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कसं वाटतं नियोजन जुपाडा नगरीमध्ये आल्यानंतर? खूप छान नियोजन आहे. मागच्या वर्षी आम्हाला इथे एंट्री भेटली नव्हती पण यंदा आम्हाला भेटली आहे, तर आम्ही खेळण्यास सुत आहे तिथे. एंट्री भेटली आहे तुम्हाला का आजचा दिवस वांद्रेकरांच्या नावावर राहील? बघूया, प्रयत्न तर करूया 100%. धन्यवाद. खूपच चांगली चर्चा दोन्ही कॅप्टनने केली. दोन्ही कॅप्टनला खूप सारे शुभेच्छा. नाणेफेक जिंकल्यानंतर अतकोली टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय बांद्रे टीमच्या विपक्षामध्ये घेतले. ही बातमी घेऊन आपण जाऊया समर्थन कक्षामध्ये. तिथे माझे सहयोगी समर्थक उपस्थित आहेत. अजय गरज सर, थँक्यू. थँक्यू सो मच दीपक सुतार. नमस्कार मंडळी, सुप्रभात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आई एकविरा स्पोर्ट झोपाडा आयोजित आई एकविरा चषक 2026 स्पर्धेचा आजचा चौथा आणि शेवटचा दिवस. आजचा फार महत्त्वाचा दिवस आहे कारण प्रजासत्ताक दिन आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जे झोपाडा गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण आमच्या मंचावर यायचं आहे. बघा, आपलीच स्पर्धा आहे, आपल्याच मुलांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्यामुळे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगू नका. हे व्यासपीठ फक्त तुमच्यासाठीच बनवण्यात आलेलं आहे. विनंती असेल आमच्या सर्व ग्रामस्थांना, पाहुण्यांना आपण व्यासपीठावर यायचं आहे कारण सगळ्यांकडे आमचं लक्ष जाईलच असं नाही आहे, परंतु ही स्पर्धा आपलीच आहे, त्यामुळेच आपण निसंकोचपणे मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. भारत हा केवळ भूभाग नाही तर संस्कृती, इतिहास, त्याग, स्वाभिमान यांचा संगम आहे आणि या महान देशाचा आपण एक भाग आहोत, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.
पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खेळाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर शिवाजीनं लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या आउटसाइड एज मात्र सुदैवी ठरलाय की फिल्डर थोडे दूर होते. एक धाव मिळाली आहे. टार्गेट आहे 33 धावांचं आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघासमोर. या स्पर्धेचा आयोजक संघ आजच्या पहिल्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये. समोर आव्हान आहे शिवगर्जना चिंबीपाडा संघाचं. शिवगर्जना चिंबीपाडा संघानं पहिल्या 2 ओव्हर्समध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 7च धावा त्यांना जोडता आल्या. 6च धावा जोडता आल्या. 32 धावा बनवल्यात आणि 4 ओव्हर्समध्ये 33 धावांचं टार्गेट आहे. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज नरेंद्र. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दीपेशला आपण बघतोय. राऊंड द विकेट. हो, बॅटच्या आउटसाइड एज फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. बॉल हातातून निसटला आणि डिक्लेअर झोनमध्ये. विकेट कीपरसाठी थोडंसं कठीणच होतं. बॅटच्या आउटसाइड एज त्याच्या उजव्या बाजूनं बॉल निघाला होता, परंतु जे काही चान्सेस मिळणार आहेत ते चान्सेस स्वीकारावे लागतील. टार्गेट जास्त मोठं नाही आहे. जरूर सकाळचं सत्र आहे, अर्ली मॉर्निंग स्टार्ट आहे, पण 4 ओव्हर्समध्ये 32 धावा फार मोठी धावसंख्या नाही आहे. त्यामुळेच टिचून मारा करणं गरजेचं आहे. तशी सुरुवात इथे गोलंदाज करताना दिसतोय दीपेश, परंतु क्षेत्ररक्षकांची देखील त्याला साथ हवी आहे. तेव्हाच या सामन्यामध्ये आपल्याला चुरस निर्माण होताना दिसेल. शिवाजी एक्सपिरियन्स कॅम्पेनर. जुपाडा संघ म्हटलं की शिवाजी, मुकेश हे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्यावर मोठी मदार असते. एक अर्धशतक या हंगामामध्ये शिवाजीच्या नावावर आहे. चांगला फटका थ्रू द लाईन मारलाय, ओव्हर द टॉप ऑफ मिड ऑफ आणि बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला खणखणीत चौकार. बॉल खराब नव्हता, परंतु फटक्याचं एक्झिक्युशन लाजवाब. पॉवर प्ले चालू आहे, त्याचा बरोबर फायदा घेतलाय. इनफिल्डला क्लिअर करत असताना अगदी समोर हा फटका मारला होता. 4 धावा प्राप्त केल्यात, तर पहिला चौकार आलाय आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघासाठी. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. गोलंदाज पुन्हा एकदा दीपेश मार्गस्थ होतोय. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल हवे ते स्वतः गोलंदाज बॉल खाली आणि फलंदाज बाद. कॉटन बोल्ड. मागच्या बॉलवर चौकार प्राप्त केला होता शिवाजीनं, परंतु यावेळेला अत्याधिक आक्रमक असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पावलांचा वापर केला होता. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, त्याने बघितलं होतं फलंदाजाला पुढे सरसावत असताना, त्यामुळेच चेंडूची लांबी फार कमी केली. शॉर्ट बॉल टाकला आणि चांगला बाउन्स देखील प्राप्त केला. शिवाजीला फटक्यावर आवर घालताच आला नाहीये. संयम दाखवणं गरजेचं होतं खरं तर, कारण तो टप्प्यापर्यंत पोहोचला नव्हता बॉलच्या. मात्र तिथून देखील फ्रंटफुटला येत असताना पुल करण्याचा प्रयत्न केला. टॉपेज लागली आणि स्वतः गोलंदाजानं झेल स्वीकारलाय. अर्ली ब्रेक थ्रू मिळते शिवगर्जना चिंबीपाडा टीमला. नवीन बॅटर प्रमोद मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल. हो, अगदी ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय कव्हर्समध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल घेण्यासाठी उत्सुक होता फलंदाज नरेंद्र. माघारी परतावं लागलंय आपल्या क्रीजमध्ये सुखरूपपणे. डॉट बॉल येतोय. डॉट चेंडूंनी तर प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. 4 ओव्हर्समध्ये खरं तर फक्त 33 धावा बनवायचे आहेत, परंतु लो स्कोरिंग मॅचेस देखील बऱ्याचदा इंटरेस्टिंग होत असतात. आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते दीपेशकडून ते कौतुकास्पद आहे. अशीच गोलंदाजी सर्वच गोलंदाजांना करावी लागणार आहे. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल प्रमोद. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका, मात्र बाउन्सवर बॉल पोहोचलाय. शॉट तिथे स्क्वेअर लेगला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेलेली आहे. आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होत असताना धावसंख्या 1-7. पॉवर प्लेचा जास्त फायदा घेता आलेला नाहीये. एक चौकार आला, परंतु चौकारानंतर जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज दीपेशकडून. शिवाजीची मोठी विकेट त्याने काढली. 5 धावांचं योगदान शिवाजीनं दिलं. 1-1 धावा आत्तापर्यंत नरेंद्र आणि प्रमोद यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 7 धावा फलकावर लागत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 18 बॉल्समध्ये तब्बल 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनताना दिसते. आजचा हा पहिला सामना, स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस.
यानंतर दुसरा सामना असेल विकास स्पोर्ट्स आतकोली विरुद्ध आई गावदेवी वांद्रे. नाणेफेक झालेली आहे या सामन्याची. आतकोली संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आज आई एकविरा भादाणे आणि डीबी स्पोर्ट्स कुरुंद यांच्या दरम्यान आपल्याला एक मॅच पाहायला मिळेल. दळेपाडा संघ भावेश यांचा संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे विरुद्ध संघर्ष समतानगर. रायझिंग स्टार पडगा आणि निर्भी 11 514 सापे या दोन संघांदरम्यान देखील एक महत्त्वाची मॅच आपण बघणार आहोत. आज 10 संघ ॲक्शनमध्ये असणार आहेत आणि अर्थातच जे 3 संघ आत्तापर्यंत सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्या संघांना देखील सायंकाळच्या सत्रामध्ये आपण सेमीफायनल्समध्ये खेळताना बघणार आहोत. आणि सरतेशेवटी ग्रँड फिनाले असणार आहे. जल्लोषाचा दिवस आहे, निकालाचा दिवस आहे, आभार प्रदर्शनाचा दिवस आहे, पेमेंटचा देखील दिवस आहे. करण शॉर्ट बॉल हुक केलाय. बॉलचा येईल तिकडे डिक्लेअर झोन मध्ये. खूप जास्त फाईन फटका खेळला होता. एवढे फाईन फटके खेळले गेले तर एकच धाव मिळणार आहे कारण पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. मैदानाच्या काही मर्यादा आहेत त्या लक्षात घेऊनच बॅटिंग करावी लागणार आहे. शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी कुठेतरी थोडंसं स्क्वेअर खेळणं किंवा इन फ्रंट ऑफ विकेट फटके मारणं गरजेचं असणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर. समीकरण आहे 17 चेंडू आणि 25 धावा. कंबर कसलेले आहे शिवगर्जना चिंबीपाडा टीमच्या गोलंदाजांनी. पॉवर प्लेचं षटक त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि ते चांगलं टाकलं दीपेशनं. फक्त 7च धावा खर्च केल्या. या षटकामध्ये करणला आपण बघतोय आणि करण देखील एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडून देखील भरपूर अपेक्षा शिवगर्जना चिंबीपाडा टीमला असतील. अडोस पडोस की लढाई. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाही शॉर्ट बॉल आहे. यावेळेला चांगला फटका स्लॅश केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल वळतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतोय की काय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा असेल. यस, डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ झालाय. एकच धाव मिळणार आहे. फटका छान होता परंतु जसा मी मागच्या बॉलवर उल्लेख केला की जास्त फाईन जर फटके गेले तर तो फटका कितीही चांगला असला तरी त्याच्यावर एकच धाव मिळणार आहे. आणखी थोडासा समोर फटका एक्झिक्यूट केला असता तर येथे कदाचित हा चौकार पाहायला मिळाला असता. परंतु आता ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. एक धाव मिळाली. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावांचा पाठलाग करत असताना आई एकविरा जुपाडा संघ. यावेळेला मात्र कडक फटका आहे. पुल केलाय. बॉल हवेत. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतोय. ओहो, जबरदस्त कॅच. अगदी सीमा रेषेलगत झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. माघारी परतावं लागलंय. फटका छान सजवला होता परंतु उंची थोडी जास्त लाभली फटक्याला आणि काय जबरदस्त कॅच. दीपेशचं कौतुक करावं लागेल. दीपेश होता डीप मध्ये. खूप चांगलं जजमेंट त्याने दाखवलं. थोडीही गडबड केली नाही. शेवटपर्यंत त्याची नजर बॉलवर होती आणि तदनंतर सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली. पहिलं षटक देखील अफलातून टाकलं होतं दीपेशनं आणि आता चांगला झेल स्वीकारलाय. 9 धावांवर हा दुसरा धक्का बसलाय आई एकविरा जुपाडा टीमला. नवीन बॅटर जय मैदानाच्या आतमध्ये. हा महत्वाचा खेळाडू आहे जय भालेकर. चांगलं तंत्र आहे, चांगलं टेक्निक आहे त्याच्याकडे आणि त्याचा वापर येथे करावा लागणार आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय. हाही बॉल हवेत आहे. फिल्डरला मात्र संधी दिलेली नाहीये. 1 बाउन्स घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयच्या बॅटमधून दमदार हिट, चौकार. जात आहेत. एक शॉर्ट बॉलवर विकेट मिळाली होती परंतु या वेळेला चांगल्या कंट्रोलनिशी फटका खेळला होता फलंदाज जय. फिल्डर होता डीप मध्ये मात्र पुढे पडला फिल्डरच्या आणि बाउन्स झाल्यानंतर अगदी स्पंजी बाउन्स असतो टेनिस बॉल मध्ये तो बाउन्स पाहायला मिळाला. बॉल फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केले जयनं. संघाची धावसंख्या 2 बाद 13. आणखी 20 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी. सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. दोन्ही संघांकडून शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची चांगली गर्दी आज सकाळपासूनच आपण येथे पाहतोय. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढे ठेवलाय बॉल हवेत आहे. कव्हर्सच्या वरून चांगला फटका. डीप कव्हरला फिल्डर तैनात आहे.
फिल्डर बॉलवर झेपावलाय तोपर्यंत मात्र वेगानं धावतायत फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट. जयच्या फलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे, जिकडचा बॉल तिकडे खेळण्याची कुवत त्याच्यामध्ये आहे. चेंडूच्या मेरिटवर विशेषतः चांगले फटके तो खेळत आलेला आहे. आपण पडगाच्या टोलनाका ग्राउंडवर एक 43 धावांची अप्रतिम खेळी त्याची बघितली होती BCC बोरिवली संघाविरुद्ध, आणि त्या मजबूत संघाला जुपाडा संघाने पराभूत केलं होतं. पुढे सरसावलाय स्लाइस करत असताना हाही चांगला फटका आहे. पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केलंय आणि पुन्हा डीप कव्हरचा फिल्डर बॉलवर येतोय. सर्कलमधून फिल्डर पोहोचलाय त्या बॉलवर, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली बॅटिंग. धावसंख्या पुढे सरसावत असताना 2 बाद 17 आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. अजूनही आपण बघायला गेलो तर नेक टू नेक फाईट दिसते. 17 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ अजूनही यायचा आहे. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. चला, जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजचा प्रजासत्ताक दिन, अर्थातच प्रजेचं राज्य असलेला आपला देश आहे, लोकशाही, आणि त्याचा आपल्याला देखील सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 3 संघ पहिल्या 3 दिवसांतून सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले आहेत. श्री मीनाक्षी कांदळी, HG स्पोर्ट्स ढोळे आणि चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे हे 3 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. आजच्या गटातून देखील एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. पहिल्या दिवसातील आणि तिसऱ्या दिवसातील विजेते संघ जे आहेत त्यांच्यामध्ये पहिली सेमीफायनल असेल, त्यानंतर दुसऱ्या आणि आजच्या गटातील विजेता संघ यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनल असेल. उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर टाकलेला बॉल, वाईडनं सुरुवात करतोय गोलंदाज सौरभ. डिसिप्लिन ठेवावं लागणार आहे गोलंदाजीमध्ये, शिस्तबद्ध मारा येथे करावा लागणार आहे, कारण वाचवण्यासाठी फार अधिक धावा नाहीत. समीकरण थोडंसं सोपं होत चाललेलं आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावांची आवश्यकता जुपाडा टीमला विजयाकरिता. पुढचा बॉल सामना करेल नरेंद्र. जोरदार पंच, स्ट्रेट टू द फिल्डर. धावचीची संधी. ओहो, फेक वेगवान होती, परंतु फलंदाज त्याही पेक्षा जास्त वेगवान पाहायला मिळाला. ओव्हरथ्रो झालाय, त्याचा देखील फायदा घेत आहेत. जिथे 1 धाव मिळणं कठीण होतं तिथे 2 धावा मिळत आहेत. इथे जयचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने फार लवकर बॅकअप केलं होतं सिंगलसाठी. त्याला माहिती होतं की डेंजर एंडला मला जायचं आहे, आणि थ्रो येण्याच्या अगोदरच जवळपास तो पोहोचला होता. डायरेक्ट हिट लागली असती तर गोष्ट वेगळी होती कदाचित, परंतु तदनंतर विकेट किपरनं देखील फेक केली आणि तेथे मात्र बॅकअप करण्यासाठी फिल्डर भरपूर दूर होते, त्याचा फायदा घेतलाय. 2 मौलिक धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शिवगर्जना स्पोर्ट चिंबीपाडा विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट जुपाडा, असा हा आजचा पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. गोलंदाज सौरभ मार्गस्थ होतोय. यावेळेला समोर ठेवलाय, लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली, डीप एक्स्ट्रा कव्हरला, जबरदस्त कॅच, विकेट गोज डाऊन. धावांची आवश्यकता असताना हा फटका खेळण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर विकेट गमावली आहे. नरेंद्र बाद होतोय. समीकरण आणखी सोपा करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, त्या फिल्डरला शोधून काढलंय. चांगलं जजमेंट फिल्डरचं, चांगला झेल पाहायला मिळाला. नवीन बॅटर वैभव आलाय. धावसंख्या 3 बाद 20. 10 चेंडू 13 धावा. हे समीकरण वेगवान. बॉल फुल टॉस, एज लागली आहे, विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय आणि मागे फिल्डर देखील थोडासा फंबल करताना दिसतोय. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 21. चांगला रंगतोय हा सामना. अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट नाहीये. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत विजयाकरिता आई एकविरा स्पोर्ट जुपाडा संघाला. जय भालेकर चांगल्या टचमध्ये दिसलाय. मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग त्याने केली आहे. शॉट ऑफ लाईन चांगल्या पोझिशन मध्ये आला, हुक केलाय, बॉलला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळणार आहे. फटक्यावर कंट्रोल चांगला होता, गॅपमध्ये देखील खेळला होता, परंतु मागे डिक्लेअर झोन आहे. एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होणार आहे. बॅटला जेव्हा बॉल लागल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये बॉल मार्गस्थ होतो, या स्पर्धेच्या नियमांनुसार स्ट्राईक रोटेट होते आणि त्यामुळेच आता नवीन बॅटर वैभवकडे पुन्हा एकदा स्ट्राईक असेल. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण आहे 8 चेंडू आणि 11 धावा. हो, या वेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. महत्वाचा डॉट बॉल टाकलाय गोलंदाज सौरभनं.
चांगलं षटक आतापर्यंत, मोठा फटका आलेला नाहीये. वाईडने जरूर सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर कमबॅक चांगलं केलं, एक विकेट देखील प्राप्त केली आहे. 5 धावा फक्त खर्च केल्यात 5 बॉल्समध्ये. समीकरण 7 चेंडू आणि 11 धावा. हृदयाची धडधड वाढते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, हवे ते बॉल मागे, परंतु सर्वांनाच बीट करत असताना बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव मिळणार आहे आणि याचबरोबर 3 षटकांची समाप्ती होत असताना धावसंख्या 23, 23 धावा. समीकरण 6 चेंडू आणि 10 धावा. सिंगल शेवटच्या बॉलवर आली आहे वैभवच्या बॅटमधून, त्याच्यामुळे स्ट्राईक त्याच्याकडेच असणार आहे. षटक समाप्त झालेलं आहे, नवीन षटकाला सुरुवात होणार आहे. शेवटचं षटक बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता विजयाकरिता. हा सामना अतिशय जबरदस्त रंगत असताना दोलायमान अवस्थेत आहे. मॅच 50-50 आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. शिवगर्जना स्पोर्ट चिंबीपाडा संघानं देखील चांगलंच इथे आक्रमण दाखवलंय. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, समारोपाचा दिवस, आणि आज आपल्याला एकूण 12 सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या गटातील 9 सामने असतील, तदनंतर 2 सेमीफायनल्स आणि फायनल, असे एकूण 12 सामने आज खेळवले जाणार आहेत. कालचा दिवस किती छान होता. आपण 11 सामने खेळवले. 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा, 17, आणि मागच्या ओव्हरमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. टार्गेट 33 धावांचं आहे. बघा, प्रत्येक बॉल नंतर आम्ही स्कोर सांगतोय आणि इक्वेशन देखील सांगतोय. इथे कुठली गडबड झालेली नाही. आमचे स्कोरर अंकित शेलार खूप चांगली कामगिरी बजावतायत, आणि आज अंकित यांना देखील आपण ऍक्शन मध्ये बघणार आहोत. आई एकविरा स्पोर्ट्स बादाणे संघ आजच्या दिवसामध्ये ऍक्शन मध्ये असेल, परंतु पहिलीच मॅच रंगतदार अवस्थेत. वैभव ऑन स्ट्राईक गोलंदाजीसाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये शिवदास, अनुभवी खेळाडू आहे, एक्सपिरियन्स्ड कॅम्पेनर शिवदास. कॅन ही डू सम मॅजिक विथ द बॉल. षटकातील पहिला बॉल. हो, कडक फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, उडवलाय बॉल. फिल्डर येतोय लॉंग ऑन मधून, चांगला एफर्ट. बॉल मागे जाऊ दिलेला नाहीये, चौकार तर होऊ दिलेला नाहीये, परंतु 2 धावा येथे मिळत आहेत. एक आत्मविश्वास वाढवणारा फटका वैभवच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 8 धावा. ग्रेट मॅच. लो स्कोरिंग थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतोय. आई एकविरा चषक 2026 जुपाडा या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना खिळवून टाकलंय. या दोन्ही संघांनी मंत्रमुग्ध करतायत दोन्ही संघ. एवढा जबरदस्त खेळ सध्या पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हो, यावेळेला पुढे टाकला होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये, मात्र आउटफील्ड मध्ये खेळलाय. वाईड ऑफ डीप मिड विकेट. काऊ कॉर्नर कडे तिकडे फिल्डर उपस्थित. एकच धाव घेण्याची संधी. स्ट्राईक आता जयकडे असणार आहे. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण. चेजिंग कंपल्सरी आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा हा एक थोडासा ऍडव्हान्टेज असतो जेव्हा असे नियम असतात. कंपल्सरी चेज. अर्थातच सामना बरोबरीच सुटला तर प्रथम बॅटिंग करणारा संघ विजेता असणार आहे. आणि या मॅच मध्ये आपण बघितलं की प्रथम बॅटिंग केली आहे शिवगर्जना चिंबीपाडा संघानं. 4 चेंडू 7 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉट ऑन पुल, हवेत आहे बॉल. मिस टाइम फटका. मिड ऑन ला बॉल जातोय. फिल्डर पोहोचलाय, मात्र कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झालीये. झेल सुटलाय की सामना सुटलाय, थोड्याच वेळात त्याचं उत्तर मिळणार आहे. 2 धावा येथे कंप्लीट करतायत फलंदाज. खेळायचं होतं डीप स्क्वेअर लेग कडे. बॉल अगदी समोर गेला होता. टायमिंग पूर्णपणे चुकलं होतं जय भालेकरचं. नशीबवान ठरलाय. कॅचेस ड्रॉप झालेला नाही, तर 2 मौलिक धावा देखील मिळालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 27. समीकरण आहे 28 धावा झालेल्या आहेत. 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 balls 5 runs टू गेट. अप्रतिम मॅच. चित्त थरारक अवस्थेत आजचा हा पहिला सामना. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. चुरशीची मॅच, अटीतटीची मॅच. शिवगर्जना चिंबीपाडा विपक्ष आई एकविरा स्पोर्ट जुपाडा. जुपाडा टीमला 3 balls मध्ये 5 धावा करायच्या आहेत. जय भालेकर ऑन स्ट्राईक. एक चौकार त्याने ठोकलाय. 3 वेळेला त्याने दुहेरी धावा घेतलेल्या आहेत. 11 धावांवर तो खेळतोय. स्ट्राईक रेट चांगला आहे, परंतु आता हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. शिवदास पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. या वेळेला स्विंग केला ऑन साइडला. बॉल हवेत आहे. फिल्डर डीप मध्ये उपस्थित आणि आणखी एक कॅच ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. चुकांवर चुका पाहायला मिळत आहेत. 2 balls मध्ये 2 झेल ड्रॉप झालेत. आणि हा सामना जर शिवगर्जना चिंबीपाडा टीमने गमावला तर त्याचं सर्वात मोठं कारण हे त्यांचं क्षेत्ररक्षणच ठरणार आहे. वारंवार संधी मिळतायत फलंदाज जय भालेकरला.
फिल्डरला त्याने पुन्हा एकदा शोधलं होतं, परंतु पुन्हा कॅच ड्रॉप. 2 धावा मिळाल्या, धावसंख्या 30. समीकरण 2 चेंडू आणि 3 धावा. ग्रेट मॅच, अन अमेझिंग गेम ऑफ क्रिकेट. शिवदास पुरेपूर प्रयत्न करतोय फलंदाजाला बाद करण्यासाठी. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका आहे, यावेळेला चांगल्या कंट्रोल निशी हुक केला आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. याचबरोबर मॅच फिनिश. अखेर जयनं हा सामना जिंकून दिलाय आणि जयने जिंकून देण्यापेक्षा कुठेतरी फिल्डर्सनं जास्त मदत केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आई एकविरा स्पोर्ट झुपाडा संघ विजयी. अभिनंदन टीम आई एकविरा स्पोर्ट झुपाडा अँड हार्ड लक टफ लक शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा.